आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। अंबरनाथमध्ये नुकताच शिवसेनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा पार पडला। हा मेळावा शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सभापती यांचा सत्कार कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आणि राज्य प्रवक्ते किरण सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला। निवडणुकीतील हार आपण मान्य केली असून पुन्हा एकदा कामाला लागा असं आवाहन अरविंद वाळेकर यांनी कार्यकर्त्यांना केलं। परंतु आता जे भाषण झाली त्या भाषणामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा आला निवडणुकीमध्ये आपण नगराध्यक्ष पदामध्ये आलो। खरं तर आजची सभा आजचा मेळावा निवडणुकीचा विषयच नव्हता, विषयच नाही। आपण आलो हे मान्य केलेलं आहे। यावेळी निवडणुका झाल्यानंतर शहरात गेल्या 7 महिन्यात कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ निर्माण झाली होती, तसेच कार्यक्रमांचा संपर्क तुटला होता। त्यामुळे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। तसेच पक्षातील गटातटाचं राजकारणाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, वाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केलं। शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता। आमच्या महिला आघाडी, युवासेना आणि शिवसेनेचे सगळे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते। त्याला मार्गदर्शन करण्याकरता स्वतः लांडगे साहेब जिल्हा प्रमुख आले होते। विषय मतदार नाव नोंदणी चालू आहे, SIR तो विषय महत्वाचा होता। सगळ्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं, त्याच्यामध्ये लक्ष द्या, जास्तीत जास्त नाव नोंदणी करा आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे विषय असतील त्यासाठी सगळ्यांनी एकमेकांसोबत राहा असा संदेश सगळ्या शिवसैनिकांना दिलेला आहे। या पलीकडे इथं काही नाही, पक्षातला मामला आहे शिवसैनिकांचा, ते वरिष्ठ सोडवतील। पनवेलकर हॉलमध्ये पार पडलेल्या मेळाव्यात असंख्य शिवसैनिक उपस्थित होते। अण्णांचा मला सार्थ अभिमान आहे। त्यांनी गेली 30 वर्ष वेगवेगळ्या परिस्थितीत अनेक संघर्षांमध्ये ते यशस्वी झालेले आहेत। नगराध्यक्ष निवडून आणण्यात आपण फेल ठरलो ही खंत आहे। अंबरनाथकरांना आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे आवाहन कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी केलं आहे। नाही, परंतु अण्णांना माहितीये अगोदर कोण दगडी मारत होतात आणि कोण खड्डे खणायचा प्रयत्न करत होतात। याचं सगळं त्यांना अण्णांच्या बाबतीमध्ये मला चांगला अनुभव आहे की त्यांचं नेटवर्क एवढं भारी आहे ना की घरात बसून त्यांना समजतं कुठे काय चाललेलं आहे। परंतु हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे माझं कर्तव्य काय, मी काय केलं पाहिजे, ही संघटना कशी टिकली पाहिजे आणि शिवसैनिकांचं आणि नागरिकांचं समाधान कसं झालं पाहिजे याकरता त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे। आणि गेले 30 वर्ष सातत्याने अनेक परिस्थितीमध्ये अनेक संघर्षामध्ये ते यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांची नेहमीच साथ लाभलेली आहे। आणि त्या दृष्टीने आम्हाला तुमचा सर्वांचा सार्थ अभिमान आहे। नगरसेवकांच्या बाबतीमध्ये नगरसेवक आपले जास्त निवडून आले, मतं नगराध्यक्षांना जास्त मिळाली, परंतु जो नगराध्यक्ष पदासाठी आपला जो पराभव झाला ती खंत निश्चितच आहे। आपल्यातीलच काहीकांनी त्या बाबतीमध्ये चुका केल्या हे जरी स्पष्ट असलं तरी बीजेपीने केलेल्या राजकारणाचा फार मोठा आपल्याला धोका त्यामध्ये दिसला। जर इलेक्शन विनाकारण 15 दिवस पुढे गेलं नसतं तर निश्चितपणे मनीषाताई आज नगराध्यक्ष असत्या। ज्यांनी या बाबतीमध्ये जे काही केलं असेल त्यांना त्याची उपरती झाली असेल तर चांगलंच आहे, नाहीतर त्यांना जागा दाखवायला लागेल। आणि या दृष्टीने आपण जो काही आपला पराभव झालाय त्याच्या बाबतीमध्ये चर्चा तर चालूच राहील, परंतु आपण आपल्या चुका कशा सुधारावू आणि अंबरनाथकरांची जी आपल्याकडून अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करूया। या अंबरनाथकरांच्या ज्या नगरसेवकांकडून शिवसेनेकडून ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे आपण वागणं अत्यंत आवश्यक आहे। युती झाली
म्हणजे त्यांच्या पाया पडा किंवा कमीपणा घ्या असं शिवसेनेचं किंवा शिंदे साहेबांचं अजिबात म्हणणं नाही. तशी शिकवण बाळासाहेबांनी आपल्याला दिलेली नाही. त्याच्यामुळे युती जरी असली, युती टिकवणं ही जरी काळाची गरज असली तरी आपलं अस्तित्व टिकवणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने नगरसेवकांनी वागलं पाहिजे. दुसरं एक असं की बऱ्याच नगरसेवकांना असं वाटतं मी निवडून आलो म्हणजे मी माझ्या जीवावर आलो. तसं अजिबात नाही. तर या बाबतीमध्ये शिवसेनेची साथ, शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेच्या विचाराने, शिवसेनेच्या कामावरती जो अंबरनाथ मतदार आहे त्यामुळे तुम्ही निवडून आलात हे विसरू नका. आणि आपलं अस्तित्व शिवसेनेच्या माध्यमातून नगरपालिकेमध्ये, शहरामध्ये कसं राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर.